जत नगर परिषदेमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आपल्या संपूर्ण पॅनलसह या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। आज त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा नगराधीशपदाचा दाखल केलेला आपल्या सर्व समर्थकांच्या सोबत आपण जाणून घेऊया। आमदार सर, काय विजन आहे तुमचं? व्हिजन एकच आहे, शहराचा चेहरा पूर्णपणे बदलायचा आहे। शहरातल्या पायाभूत सुविधा निर्माण करणं ह्याच्यासाठी आमची प्राथमिकता आहे। शहरासाठी ज्या पद्धतीनं अपेक्षित निधी येणं सरकारकडून गरजेचं होतं तो 12 पासून आतापर्यंत आला नाही आणि त्यामुळं निधी खेचून आणणं आणि तो निधी व्यवस्थितपणे वितरित करणं, सर्व समावेशक विकास करणं हा प्राथमिक ह्या सगळ्या गोष्टीला आमचं प्राधान्य आहे। आणि जत शहरामध्ये आणि जत तालुक्यामध्ये एक प्रचंड शक्ती आहे। अखंड देशभराचा अभ्यास केल्याच्या नंतर एकमेव तालुका असा आहे की ज्या तालुक्यामध्ये 30 अशी मंदिरं आहेत की कर्नाटक आणि महाराष्ट्रातली लोकं लाखोच्या संख्येनं त्या मंदिराच्या दर्शनासाठी येतात। आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की जत ही दुष्काळ भूमी नाही, ही देवभूमी आहे आणि देवभूमी म्हणून सरकारनं मान्यता द्यावी आणि तशा पद्धतीचं एक सर्किट आम्ही तयार करतो आहे। पूर्ण त्याचा आराखडा तयार करतो आहे 30 मंदिरांचा आणि एकत्रितपणे सरकारनं, जसं आता तुम्ही अक्कलकोटच्या मंदिराला 427 कोटी रुपये दिले, तुम्ही पोरादेवीला डेव्हलपमेंट करण्याच्यासाठी 750 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला, पंढरपूरचा तुम्ही डेव्हलपमेंटचा कॉरिडॉर तयार केलेला आहे, कॉरिडॉर डेव्हलपमेंट तयार केलेला आहे। तर मग तशा धर्तीवरती आता मी समजा आपल्या जिल्ह्याचा विचार केला, कवटेमंकाळ तालुक्यामध्ये एक मंदिर आहे आरेवाडीचं बिरोबा, जे जतच्या बॉर्डरवरती आहे। तासगाव तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात। खानापूर तालुक्यामध्ये रेवणसिद्धाचं एक मंदिर आहे जिथं लाखो लोक येतात, पण मोठ्या संख्येत नाही। आटपाडी तालुक्यामध्ये सिद्धनाथ आहे, कुरुंदवाडीचा बिरोबा आहे, सोनारसिद्ध आहे, 3 मंदिर आहेत। मोठ्या संख्येनं लोक तिथे येतात की लाखात आहे। पण इथं जर अभ्यास केला तर 30 मंदिरं अशी आहेत, एखादं माझ्याकडून चुकून राहिलं असेल, तालुक्यातल्या लोकांना नावा नाही तसं असेल तर मला कळवा। 30 मंदिरं एका तालुक्यात आणि जिथं लाखो लोक येत आहेत, तर ही देवभूमी आहे। अशी आमची मागणी सरकारकडे आहे की अधिकृत दुष्काळ भूमी जत बंद करा, देवभूमी जत ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही एक आराखडा तयार करतो आहे ग्रामीण भाग आणि शहरासाठी तर पूर्ण डेव्हलपमेंट गेल्या 4-6 महिन्यापासून मी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं की जतमध्ये बाहेरच्या जिल्ह्यातली लोकं आली पाहिजेत पर्यटनाच्या निमित्तानं। आणि म्हणून आम्ही करायचं काय, तर आम्ही एक पहिल्यांदा वॉटर पार्क करायचा एक प्लॅन केला होता, परंतु फॉरेस्ट खात्याचा नियम आहे की वॉटर पार्क फॉरेस्टच्या जागेमध्ये करता येत नाही। आम्ही चेंज केला, तिथं प्राणी संग्रहालय करण्याचा आम्ही एक प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यावरती आमची जी कंपनी आहे ती 2-3 महिने त्याच्यावरती काम करत होते। राज्य सरकारला आम्ही तो प्रस्ताव दिला 150 कोटी रुपयाचा आणि राज्य सरकारनं आम्हाला मान्यता दिली। आता तो केंद्राकडे प्रस्ताव जाईल, ज्या दिवशी केंद्राकडून याला मान्यता मिळेल 400 प्रकारचे प्राणी हे जतमध्ये असणार आहेत। त्यामध्ये वाघ असतील, सिंह असतील, हत्ती असतील, हरिण असेल, जिराफ असेल, मगरी असतील, चिंपांजी असेल, गोरिला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे 40 फुटाचा अजगर आम्ही त्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत। अरे आमचं विजन आहे, आम्हाला काम करायचं आहे या विषयावरती, आम्हाला काही कोणाला टीकाटिप्पणी करायची नाही। पूर्वीचं जे राजकारण होतं निळू फुलेंच्या पिक्चरमधलं तसं आम्हाला करायचं नाही, आम्हाला भूमिका घेऊन पुढं जायचं आहे। आता ही लोक आम्हाला टीकाटिप्पणी करतायत, आम्हाला त्याविषयी ते अजिबात बोलायचं नाही। आम्ही काम करतो आहे, त्याला लोकांनी पाठबळ द्यावं, त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ही आमची माफक मागणी आहे आणि मला 100% विश्वास आहे लोक आमच्यासोबत येतील। एरवी प्रत्येक वेळा तुम्ही टीका टिप्पणी आणि स्पष्ट बोलणे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात, पण आता या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा घेऊन चाललेला आहे, काय सांगाल? माझी विधानसभेची पण निवडणूक बघा, मला कोणी आरे म्हटलं तर चालत नाही, परंतु मी शिव्या पण खाल्लेत विधानसभेच्या निवडणुकीत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत पण मला शिव्या देणार आहेत याचा मला अंदाज आहे। पण ते काही माझे शत्रूच नाहीत ना, मला त्यांच्या विरोधात मला काय करायचं आहे की मी आता 2020ला विधान परिषदेचा आमदार झालो तेव्हा मी जिल्हा नियोजनला एक पत्र दिलं होतं। काय पत्र दिलं होतं की तुम्ही 99 पासून हे जे लोक आहेत ते सरकारमध्ये होते, मागचं जाऊ द्या, 99 to 2014, 14 to 19 आणि 19 to 24 तुम्ही मला जिल्हा नियोजनचा निधीचं वाटप काय कसं केलं मला द्या, तुम्ही पण त्याला माहीत आहे। दुर्दैवाची बाब आहे की जिल्हा नियोजनमध्ये निधी वाटप कसा केला ह्याची नोंद नाही, म्हणजे किती मोठं दुर्दैव आहे। जिथं 700-800 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचं बजेट आहे ते पैसे गेले कुठं ह्याची जर नोंद नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं। मला त्याच्यासाठी ही माहिती पाहिजे होती की तुम्ही जतला निधी दिला आहे किती 99 पासून, त्याचं मला रेकॉर्ड पाहिजे होतं, रेकॉर्ड नाही जिल्हा नियोजनमध्ये। आणि म्हणून माझ्या लक्षात बाब आली तेव्हा मी तर इथं निवडणूक लढवणार असं नव्हतं, परंतु मी जत, कवटेमंकाळ, खानापूर आणि आटपाडी यांची भूमिका सातत्यानं मांडत होतो की आमचा इथला आमदार मंत्री झाला नाही
आणि आमचे इथले आमदार त्यांचा नेता हा जिल्ह्यातलाच आहे आणि तो मंत्री आहे. म्हणजे उदाहरणार्थ जयंतराव असतील, पतंगराव साहेब असतील किंवा अन्य कुणी असेल, RR असतील तेव्हा, की त्यांचे हे कार्यकर्ते असायचे. त्यामुळं जिल्हा नियोजनचा पैसा आला ते त्यांच्या मतदारसंघात न्यायचे, राज्यात त्यांच्या खात्याचा पैसा आला तर ते त्यांच्या मतदारसंघात न्यायचे. त्यामुळं या तालुक्यावरती अन्याय झाला आणि म्हणून मी त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भूमिका हीच मांडली. मला फक्त विकासावरती ही निवडणूक न्यायची आहे, मला टीकाटिप्पणी करायची नाही. आताच्या पण निवडणुकीत आमची हीच भूमिका आहे. जरी तुम्ही मला शिव्या दिल्या मी त्याच्यावरती काहीच बोलणार नाही आणि मग दुसरा कोणी बाहेरचा येऊन बोलला तर त्याला ठोकणार, त्याला मी सोडणार नाही. पण तालुक्यातला कोणी बोलला तर मी त्याला 2 तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही, नगर परिषदेसाठी आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत काहीच बोलणार नाही. त्यामुळे आमची भूमिका एकदम क्लिअर आहे ह्या विषयात. जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष असतील किंवा जतकर जनता असेल यांना काय आवाहन करताय आणि विजयाची कितपत खात्री आहे? विजयाची आम्हाला 1,00,000% खात्री आहे. खात्री यासाठी आहे की लोकांचे आम्ही मतं बघतोय की लोकांना भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे, त्यांना नरेंद्र मोदी साहेबांना आणि देवाभावांना मतदान करायचं आहे. आणि लोकांचा पण विषय एकच आहे की जतला विकासाचा निधी येत असेल तर भाजपसोबत जायला पाहिजे, अशी सर्व लोकांची भूमिका आहे. आणि त्यामुळं मायबाप जनतेला जत शहरातल्या आणि उद्या येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमच्या सोबत या, एक संधी तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला संधी दिल्याच्या नंतर आम्ही शहरामध्ये जर काही काम नाही केलं तर आम्हाला जा विचारा. आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय हे घडणार नाही. केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत. तुम्ही मला तुमच्या आशीर्वादानं आमदार केलं आहे तर जत शहरासाठी जर तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून दिले तर आम्ही मोठ्या प्रमाणात निधी इथं आणू शकतो आहे. आपल्याबरोबर नगराध्यक्ष पदाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर रवींद्र आळे. काय सांगाल की विजयाची कितपत खात्री आहे? जसं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितलं 1,00,000% तर त्यापेक्षा जास्त 1,01% खात्री आहे. कारण जनसामान्य लोकांचं मत घेतल्यानंतर, कानोसा घेतल्यानंतर प्रत्येकजण भारतीय जनता पार्टीला विकासाचा मुद्दा घेऊन त्यांचा तो नगराध्यक्ष असला पाहिजे, नगरसेवक त्यांचे असले पाहिजेत, हे साधं गणित त्या सगळ्यांना उमगलेलं आहे. आणि त्यामुळं लोकांच्या भावनेचा आधार करून आणि पक्षानं दिलेली जबाबदारी म्हणून मी हे नगराध्यक्षपद 100% लढवत आहे आणि त्याला यशाची आम्हाला 100% हमी आहे. नक्कीच आपण पाहू शकता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्व मतदारांना हात जोडून विनंती केलेली आहे, मला एकदा तुम्ही आमदार केले त्याच पद्धतीने एकदा शहराचा विकास करण्यासाठी सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या अशी भावनिक साथ घातलेली आहे. आता येणाऱ्या 3 तारखेला जतचे सर्व जनता काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या ठिकाणी या जत नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.